मी सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी होतो आणि जवळजवळ 38 वर्ष शासकीय सेवा करून मी सेवानिवृत्त झालो. आणि मग काय करावं म्हटलं, सेवानिवृत्तीनंतर वेळ जात नव्हता. युरिन केलं जातं मी माझा पुरा मनोगत व्यक्त करायला सांगितलं सांगतो. तर मग मी या संस्थेचं काम हाती घेतलं आणि हे काम हाती घेतल्यानंतर माझा मी अतिशय चांगल्या प्रकारे मी स्वतःला गुंतवू शकलो आणि शासनाचे उपक्रम मिळायला लागले इथपर्यंत माझं काम मी वाढवलं सेवानिवृत्तीमध्ये. याच्यात आपल्याला कुठलाही शासनाचं मानधन नाही, पण आपली संस्था शासन त्याची नोंद होते आणि याचं रिपोर्टिंग भारत निवडणूक आयोगापर्यंत होतं. आपल्या कामाचं आपण जे काम करतो तो आपला जो कार्यक्रम आहे हा केंद्र सरकारच्या भारत निवडणूक आयोगापर्यंत हातातून आता बोलू चालू द्या. आपण 2 दिवसापूर्वी साहेबांशी संपर्क साधला नवीन साहेबांशी. त्यांनी मला माझी बाबा काहीतरी नाव मग मी त्यांना फोन करून त्यांची परवानगी मागितली. म्हटलं आपण परवानगी देत आहे छोटेखानी शासनाचा उपक्रम आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी की त्याच्यामध्ये आपल्याला मतदान जनजागृतीसाठी आणि मतदान जास्तीत जास्त होण्यासाठीच मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम असतो. त्याच्यासाठी शासनाचे सगळे एक टीम असते. ती टीम प्रत्येक कार्यक्रमात येऊन मार्गदर्शन करते. मतदान जनजागृतीसाठी ज्या काही अडचणी असतात मतदान करण्यासाठी, मतदान बूथसाठी किंवा तुम्ही आता काय म्हटलं आता वोटर स्लिपसाठी बऱ्याचशा अडचणी असतात. त्या अडचणी सोडवण्यासाठीच त्याच्या वतीने आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येतं. पण आज त्यांना काही कारणास्तव तो इथे येऊ शकलो, त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल तुमची क्षमा मागतो आणि तुम्ही व्यक्त करतो. आज आपल्याला हा कार्यक्रम एवढ्यासाठी महत्वाचा आहे की आपल्या धुळे विधानसभा क्षेत्रामध्ये आणि लोकसभा क्षेत्रामध्ये जे मागची निवडणूक झाली त्याच्यामध्ये बहुतेक बूथवर जवळजवळ फक्त 48 ते 49% मतदान झालं होतं. आणि ही बाब शासनाच्या लक्षात आली आणि मग शासनाने असं ठरवलं की ज्या संस्था चांगलं सेवाभाविकपणे काम करतात, ज्यांचं चांगलं नावलौकिक आहे, अशा निवडक संस्थांना कलेक्टर साहेबांनी शिफारस करून अप्पर तहसीलदार कार्यालयाकडे आमची नावं पाठवली आणि आमची एक सरी बैठक घेतली. त्या बैठकीत सांगितलं की आपलं मतदान टक्केवारी धुळे शहरामध्ये कशी वाढेल यासाठी NGO संस्थांनी जास्तीत जास्त उपक्रम घ्यायचे, जास्तीत जास्त कार्यक्रम घ्यायचे. कार्यक्रम छोटा असो किंवा मोठा असो त्यांना महत्व जास्तीत जास्त प्रमाणात ते कार्यक्रम झाले पाहिजे. जास्तीत जास्त ज्येष्ठ लोकांपर्यंत शासनाचं काय धोरण आहे, मतदानाची टक्केवारी शासन काय प्रयत्न करतोय. आपण सगळे सुद्धा नागरिक आहात. आपण पेपर वाचत असाल. आता मागेच एक मोठा कार्यक्रम झाला, एक कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली संतोष माता एक मोठी रॅली पण काढली होती. त्याच्यामध्ये म्हणजे असे अनेक उपक्रम जे आहेत ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी आपलं मतदान 11 वाजेच्या जाऊन केलं पाहिजे, जेणेकरून उन्हाचा कुठलाही त्रास होणार नाही. आणि आपला ज्येष्ठ नागरिक संघ हे जे आपण आजचा कार्यक्रम घेतला हे काम आपलं जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत एक केंद्रीय केंद्रीय निवडणूक आयोग यांच्यापर्यंत हे सगळं रिपोर्टिंग 18 तारखेला सगळ्या कार्यक्रमाचं होईल. अगोदरचं 1 महिन्याचं रिपोर्टिंग झालेलं. तर माझी आपणास अशी कळकळीची विनंती आहे की आपण आपल्यासह आणखी जे सभासद असतील आपल्या संघाचे त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदानासाठी आपण मतदान केंद्रावर न्यायचं आहे आणि आपलं मतदान करून घ्यायचं. या पद्धतीने आपण पुन्हा एक आग्रहाची विनंती करतो. आणि शासनाने हा जो उपक्रम राबवला आहे, शासन याच्यासाठी जो काही प्रयत्न करतो या प्रयत्नाला आपले एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण भारताचे एक सुजाण आणि जागरूक नागरिक म्हणून आपण आपलं कर्तव्य पार पाडूया आणि 100% मतदान कसं होईल यासाठी आपण तुमची मुलं, तुमच्या सुना असतील,
नातवंड असतील यांना सुद्धा जास्तीत जास्त मतदानासाठी आपण घराबाहेर म्हणजे मतदान केंद्रावर जाण्यासाठी त्यांना आपण जास्तीत जास्त मार्गदर्शन करायचं, त्यांना जागरूक करायचं, त्यांनी ते मतदानाचं महत्त्व पटवून द्यायचं. आणि आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाने हा तो कार्यक्रम आयोजित केला. यासाठी मी मान्यवरांचं आपल्या सगळ्यांचं मी हृदयापासून आभार मानतो. आणि माझे आपण 2 शब्द ऐकून घेतो त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. आपण एक आता उजळून करावे आणि प्रतिज्ञा घेऊया.